घेऊन जाता अभी छोड़ने नहीं आए आप, हमारे साथ जा रहे हो, यम यम ढूंढ रहे हो. म्हणून हिलाच कोली बनवल्या. सीट अशी भेटली आपल्याला काय ती सीट कोणालाच नाही पाहिजे तशी. अनाया, मम्मा, अम्मा, अच्छन गुड नाईट. आणि ट्रेन पण निघाली बघा आमची. बोला गणपती बाप्पा मोरया. काय म्हणतात मंडळी, नमस्कार. तर तुम्हाला सर्वांना पण माझा नमस्कार. तर अम्मुमा आणि मुतशन आलेले आहेत आणि आम्ही काही लॉंग ट्रिपमध्ये नाही जाणार असं होणार आहे का? तर आज आम्ही जाणार आहोत ते तुम्हाला डॅडू सांगणार. पण या व्हिडिओमध्ये तुम्ही आमची ट्रेनची जर्नी एन्जॉय करा. थँक्यू सो मच अनाया इंट्रोडक्शन साठी. मम्मा पण आलेली आहे काला काला ड्रेस घालून. थँक्यू फॉर अ कॉम्प्लिमेंट. घामाघूम होणार आहे लवकरच, एवढी गरमी आहे. अमुमा पण आली. अमुमा आर यू एक्साइटेड? उमा आणि अमुमा येल्लो आणि पिली, काली पिली टॅक्सी. खाली पिली टॅक्सी मध्ये जाऊया. रेडी अजून एक ब्लॅक कलर. ट्रॅव्हलिंग तर पर्सन ये वाटते एकदम. कुठे ट्रेकिंगला चाललेत काय? बापरे, एअरपोर्टचा टॅग पण नाही काढला अजून. मलेशियाचा बॅग येतो. मलेशिया मधून घेतलेला का आता आले होते ना ते एअरपोर्ट मध्ये, तो बॅग आहे. आणि अनायाचा बॅग बघा, माझा बॅग बघा आणि उमाची पर्स बघा. सर्व मिळून आम्ही जाणार आहोत फिरायला. ये 11:50 ट्रेन आहे. 9:30 वाजलेत. मम्मा टॅक्सी बुक करा. टॅक्सी नाहीतर इथंच राहू आपण. चला बुक करूया. हा, तर टॅक्सी पण आलेली आहे. डिक्की उघडा. चला, डिक्की मध्ये सामान ठेवा. ये वेट वाला रख दो. मुतशनची बॅग ठेवा. खूप कपडे घेऊन चाललेत ते. सर्व बॅगा ठेवा. बसले ना सगळे? येस. कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. चला, उतरलो आपण टॅक्सी मधनं आणि कोली आम्हाला भेटत नव्हता म्हणून हिलाच कोली बनवलं. कोली चल. कोली झाली कोली. हो, तर मम्मा वरती दया आली मुलीला म्हणून तिने बॅगा घेतल्यात बघा. पण काय ट्रेन धावतात ना, पटापट ट्रेन धावतात बघा. नाही दया आली काय तुला? जेठालाल आली. जेठालाल आली बोलते. तर आपण आलो आणि आपली गाडी पण आली बघा. ऑन दी टाइम. बरोबर टाइम वरती घेऊन आले. ती आठवण झाली उमा. नेहमी अमुमा मुतशन आपल्याला सोडायला येतात आणि आपल्याला बाय बाय करताना अमुमाच्या डोळ्यामध्ये आसू असतात. हो, घेऊन जाता. अभी छोड़ने नहीं आए आप, हमारे साथ जा रहे हो, टेंशन मत लो, बेटी के साथ घूमने जा रहे हो. हाँ, यम यम ढूंढ रहे हो. यम 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 क्यों चाहिए? हम है यम. एम ढूंढ रहे एम. फायनली आपला कोच आलाय ना. हो एम. हा, सीट अशी भेटली आपल्याला काय ती सीट कोणालाच नाही पाहिजे तशी. यही मिळतं हमेशा. पहिलाच डब्बा भेटलाय एकदम. पण इथे दरवाजा आपटणार नाही, स्लायडिंग वाला आहे. स्लायडिंग आहे. हा, तो एक फायदा आहे आपला. फायदा आहे. हे 3 टायर एसी नाही ना, छोटा वाला आहे ना. छोटा वाला आहे, एम वाला. सीट पण बघा छोटे छोटे आहेत. 1 2 3 4 5 5 सीट आपल्या आहेत. 6वी सीट फक्त वर आहे. ओ रुको. आणि मुतशनला सवय आहे केरळला जावायची. सर्व बॅगा बघा प्रॉपर ठेवतोय. बैठ गए सीट पे, अभी जाएंगे. 1 घंटा. तर अमुमा मुतशनला मस्त सीट वरती बसून आणण्यासाठी काहीतरी खायला घ्यायला आलोय बघ. काय घेणार आहेस? पाहिजे आईस्क्रीम नाही आहे, दही आहे, लस्सी आहे, कोल्ड ड्रिंक आहे, चिप्स आहेत, सर्व काही आहे. काय घेतलं दाखव. फ्लेवर्ड वेफर्स आणि पल्पी मँगो ड्रिंक आणि ऑरेंज ड्रिंक. तर ट्रेन सुरू व्हायला अजून अर्धा तास आहे, पण आमची झोपायची तयारी सुरू झाली बघा. या ट्रेनचा एकच फायदा आहे, रात्री झोपा, सकाळी डायरेक्ट उठल्या पोचतो आपण ना. हां, आणि कुठे झोपणार? वर टेरेसवर? अरे टेरेसवर झोप. अम्माने खाली बेड पकडली. अच्छनला वरती पाठवणार आहे. चला, बेड रोलवाला पण आलाय आणि सर्वांचे बेड पण लावून झालेत बघा. त्याचे टॉवेल पण दिलंय. तर नेहमी येत आहे तर जास्तीत जास्त या व्हाईट बेडशीटचा वापर करा ना. हां, ते पहिले अंगावरती घ्या आणि नंतर जे आपल्याला देतात बुरनूस मोठा बेडशीट ते नंतर टाका.
हाँ कारण ते सर्व वापरतात. चलो सो गए ना सब. अनाया मम्मा अम्मा अच्छन गुड नाईट. आणि ट्रेन पण निघाली बघा आमची. बोला गणपती बाप्पा मोरया. बराबर 11:50 को निकला. चलो सो जाओ. सी यू टुमारो. 6 बजे का अलार्म लगाओ. सुबह उठते. गुड मॉर्निंग मंजली. आता वाजले आहे सकाळीचे 6 आणि आम्ही वडोदरा क्रॉस केलेला आहे. अम्मा मुतशिन कसं झालं ट्रेनचा जर्नी? चलेगा मस्त है. सोए थे क्या आप? नहीं सोए थे, मेरे को तो नहीं लगता. बुलेट ट्रेन था, बुलेट ट्रेन एकदम फास्ट ट्रेन था. आता आपण उतरूया आणि फ्रेश वगैरे होऊन पुढचा प्रवास. वेलकम वेलकम. स्वागत आहे सर्वांचा. तर आणि कुठे आलोय ते आपण सांगितलंच नाही. आम्ही आलेलो आहे गुजरात एकता नगर. कशासाठी आलेलो आपण? स्टॅच्यू ऑफ युनिटी बघण्यासाठी. तर तुम्ही बघताय सर्वांनी चेंज केलेलं आहे. AC रूम वेटिंग मध्ये. Yes. जर So तुम्ही now we are ready. जर तुम्ही प्लॅन करताय एकता नगर स्टॅच्यू ऑफ युनिटी 1 दिवसामध्ये पण प्लॅन करताय तरी पण तुम्ही इथे फ्रेश होऊन जाऊ शकता. पूर्ण दिवस फिरायचं, सगळं करायचं आणि मग संध्याकाळचं ट्रेन पकडायचं. आणि जर 2 दिवसाचा तुमचा प्लॅनिंग आहे 12 वाजता नंतर चेक इन भेटतं आपल्याला हॉटेलमध्ये. म्हणून हे फ्रेश होऊन आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला जायचं असं प्लॅन करायचं. आपला स्लॉट 10 वाजता. 10 वाजताचा ओमानी स्लॉट बुक केलाय. आता आतमध्ये जाऊया. स्टॅच्यू ऑफ युनिटी World's वर्ल्ड टॉलेस्ट स्टॅच्यू बघायला जाऊया. आर यू रेडी? मुत्तशन एक्साइटेड. अनाया मी आणि उमानी पहिले केलेलं आहे पण यांच्यासाठी खास प्लॅन केलाय बघा. आपण सर्व डबल डबल फिरतात आणि हे जे सामान आहे ते घेऊन नाही फिरणार आम्ही. त्याच्यासाठी पण सुविधा आहे. लॉकर मध्ये आपण सर्व सामान ठेवू शकतात आणि फिरायला जाऊ शकता. नंतर 12 वाजता आपण चेक इन करायला. वेलकम टू एकता नगर स्टॅच्यू ऑफ युनिटी मध्ये स्वागत आहे तुमचा. भारत माता की जय. जय. चला बस आली. तर भरपूर रिक्षावाले टॅक्सीवाले मिळतील तुम्हाला पण या बसेस तुम्हाला 10 मिनिटाच्या आहेत. या बघा पहिल्यांदा येत आहे हॉटेल घेत आहे आणि तुम्हाला वाटेल हॉटेलवाले चेक इन देतील. तर कोणताच हॉटेलवाला चेक इन देत नाही. 12च्या नंतरच चेक इन होते इकडे. तर पहिलेच स्लॉट बुक करा. चल जाओ. पोको करे को उड़ेल के कोती कर अचानक कोती कर मतलब कोई ना एवढेंगिलो नोट एवढेंगिलो. इसमें तो अर्धा तो चलो गणपती बाप्पा. मोरया. अर्धा तो सीटी में अर्धा बस खाली है. चला तर आलोय आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी. वेलकम अमुमा मुत्तशन. कैसे लगा एकदम? कसं वाटतंय? टॉलेस्ट टॉलेस्ट स्टॅच्यू. सरदार वल्लभभाई पटेल जी यांचा वर्ल्ड टॉलेस्ट स्टॅच्यू. रेडी कैसा लगा? बढ़िया बढ़िया लगा. चला 182 मीटर आहे. काहीतरी नाश्ता करूया इकडे. बॅग वगैरे ठेवूया आणि आत घुसूया. Yes. 10 वाजताचा स्लॉट आहे ना आपला. हो. टाइम आहे. चला नाश्त्यामध्ये आतमध्ये एक रेस्टॉरंट आहे पण बाहेरच आम्ही पावभाजी मागवली बघा. भूक लागली ना. तर सर्व काही चेक इन वगैरे तिकीट वगैरे चेक होणार त्याच्या आधीच विचार केला नाश्ता करून जाऊया. पण तुम्ही बघताय प्रत्येक 10 मिनिटाला गाडी येते ना.
आणि मम्मा काय घेऊन आली? सँडविच. सँडविच, हा, लस्सी. लस्सी. येस, असं छोटासा स्नॅक इथे करू शकता तुम्ही फॉर द टाइम बिंग. जर तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी प्लॅन करताय तर घरातनं पण नाश्ता घेऊन या रात्री आणि सकाळी इथे बसून खावा. येस, ते पण पैसे वाचवेल आपले. पैसे वाचवा. चला या आता नाश्ता करायला. नाश्ता वगैरे झालाय आणि आता आपण चाललोय बॅगा ठेवण्यासाठी ना. हो. जर तुम्ही येत आहे आणि तुम्हाला तिकीट पाहिजे असेल तर बुक युअर तिकीट ऑन www.soutickets.in आहे ना. येस, ऑनलाईनच सर्व काही बुकिंग होते इथे. करून आलेले आपण. लॉकर रूम मध्ये बॅग ठेवायला आलोय बघा. हाँ सब साथ में. चार्ज होता है की फ्री है? फ्री आहे ना. चला, झालं ना सर्व काही ठेवून. येस. हा, बस पण फ्री आहे आणि लॉकर सर्व्हिस पण फ्री आहे. हा, ओके. Yes. आता जाऊया. मला कॅप नाहीये. स्टॅच्यू ऑफ युनिटी. कॅप वगैरे घेऊन यायचं विसरले असेल तर इथे कॅप, चष्मा सर्व काही. चला, सर्व सिक्युरिटी चेक इन झालाय आणि कॅम्पस मध्ये एंट्री मारली बघा आता. स्टॅच्यू ऑफ युनिटी, फवारा, फाउंटेन. तर ऑलमोस्ट क्लोज आलोय आपण स्टॅच्यूच्या. अनाया बिंग आर्टिस्ट काय बोलणार, कसं वाटतंय? मला खूप चांगलं वाटलं आणि लाईक खूप प्राऊड फिलिंग आहे, कारण जे ॲज अन आर्टिस्ट जे छोटे छोटे डिटेल्स या स्टॅच्यूमध्ये बनवले ते बघून खूप मस्त वाटले. जसं ते आयब्रोज आहे, ब्रिंकल्स आहे, नोज घ्या आणि ड्रेपरी तर मस्तच एकदम. डिटेलिंग एकदम छान आहे ना. एकदम भारी आहे. त्यांनी कोणी बनवलं एकदम भारी आहे. येस. हा, मजा येणार तुम्हाला बघायला. तर मोदीजींनी सांगितलंय बाहेर जाऊ नका पण आपल्या देशामध्ये फिरू शकता. तर हे बघा, वन ऑफ द टुरिस्ट प्लेस तुमच्यासाठी, स्टॅच्यू ऑफ युनिटी. टॉलेस्ट स्टॅच्यू इन द वर्ल्ड. बस खडे राहू, बस खडे राहू. चला तर जाऊया स्टॅच्यू ऑफ युनिटी विविंग गॅलरीमध्ये. हा, किती बरं वाटलं ना. हो ऍक्च्युली. AC मध्ये आहे. आता आपण स्टॅच्यूच्या आतमध्ये नाही पण स्टॅच्यूच्या म्युझियम मध्ये. म्युझियम मध्ये आहोत बघा. Yes. स्टॅच्यू ऑफ युनिटी. तर फेस आपल्याला जास्त बघायला नाही मिळत ना, म्हणून फेसचा हे स्ट्रक्चर आहे ना. फ्रीडम फायटर सरदार वल्लभभाई पटेल बघायला मिळतात बघा. आणि ते कसं बनवलं स्टॅच्यू ते तुम्ही बघू शकताय बघा. चलो, विविंग गॅलरी एलिव्हेटर, लेट्स गो. चला, आलोय आपण लिफ्टमध्ये. आणि लिफ्टमध्ये बघा सर्व स्टॅच्यू लावलेत तुम्हाला आहे ना. ब्राझीलचा 38 मीटर, मदरलँड कॉल रशिया 85 मीटर, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 93, जपानचा 120 आणि चायनाचा 153 आणि आपल्या इंडियाचा 182. भारत माता की जय. इकडे कसं बनलाय त्याच्या ते दाखवलंय बघा. आणि फक्त 38 सेकंड मध्ये आपण पोहोचतोय है ना लिफ्ट सर. 38 सेकंड. कितना हाइट? 45 फ्लोर फक्त 38 सेकंड. बुर्ज ऑफ खलिफा पेक्षा फास्ट. आलो पण बोलता बोलता. चला आलो आपण. कुठं फोटो काढताय आता? परत खाली जाल. फोटो काढायच्या आधीच आपण आलो 45th फ्लोअरवर. ओ विविंग गैलरी, लेट्स गो. इस स्टैचू के अंदर है अभी अपन. हे बघा कसं बनवलंय स्कल्पचर स्ट्रक्चर. कैसा लग रहा है? विविंग गैलरी ना. हाँ, इकडे बघा. डॅम प्रोजेक्ट. जे स्वप्न होता लीडर सरदार वल्लभभाई पटेल यांचा, तोच प्रोजेक्ट बघताना ना डॅम बनवायचा. सरदार सरोवर प्रोजेक्ट, तोच व्ह्यू मिळते बघा आपल्याला. बॅक साइड व्ह्यू. चला, आतमधनं स्टॅच्यू ऑफ युनिटी बघितला ना, आता बाहेर न बस इधर ही बघायला है. आपण. कुछ नहीं, 1 2 3. चलो बस. बापरे, हम चलो.